नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी ग्रामर या पुस्तकातील मराठी ग्रामरवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. सोबतच त्यांचं उत्तर आणि स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, असला नवरा नको ग बाई या वाक्यातील असला हा शब्द कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? येथे एक वाक्य दिलेलं आहे, असला नवरा नको ग बाई. आता या वाक्यातील जो असला हा शब्द आहे तर हा कोणत्या विशेषण प्रकारातील आहे ते सांगायचं आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन 1 आहे गुणविशेषण, ऑप्शन 2 सार्वनामिक विशेषण, ऑप्शन 3 दर्शक विशेषण आणि ऑप्शन 4 अनिश्चित विशेषण. आता ह्या 4 पर्यायांमधील आपल्याला जो बरोबर पर्याय आहे तो ओळखायचा आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? असला हा शब्द सार्वनामिक विशेषण म्हणून येथे विशेषण प्रकारातील हा आहे. आता त्याचं स्पष्टीकरण पाहूया. आता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? तर मूळ सर्वनामांचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ती काय होतात? सार्वनामिक विशेषणे होतात. काय सांगितलेले आहे ते? मूळ सर्वनामांचा उपयोग विशेषणासारखा केल्यास ती सार्वनामिक विशेषणे होतात. आता ही विशेषणे फक्त अधिविशेषणे म्हणून वापरात येत असतात. जसे की तो मुलगा, तो काळा, ते फळ, ती मोटार इत्यादी. याचे एक उदाहरणही आपण इथे खाली घेतलेलं आहे. हा मुलगा हुशार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 2, खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखायचं आहे. खाली 4 वाक्य दिलेले आहेत. पहिलं वाक्य आहे ती हळू चालते, दुसरं आहे रघु खूप झोपला, तिसरं आहे रमेश दूध पितो आणि चौथा आहे तो मूर्ख आहे. खाली जी 4 वाक्य दिलेले आहेत त्यातील सकर्मक क्रियापदाचं वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. आणि आपलं बरोबर उत्तर आहे येथे रमेश दूध पितो. हे काय आहे? येथे सकर्मक क्रियापदाचं वाक्य आहे. आता सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं? तर क्रिया करणारा एक आणि क्रिया सोसणारा दुसराच असतो तेव्हा ते काय असतं? सकर्मक क्रियापद असतं. इथे काय सांगितलेलं आहे? क्रिया करणारा एक आणि ती क्रिया सोसणारा दुसराच तेव्हा ते काय असतं? सकर्मक क्रियापद असतं. याचं एक उदाहरण दिलेलं आहे इथे, पक्षी मासा पकडतो. हे काय आहे? सकर्मक क्रियापदाचे एक उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 3, श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखा. आता श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण कोणतं आहे ओळखायचं आहे. 1 आहे श्रावण, 2 श्रावणीय, 3 श्रावणी आणि 4 श्रावण मास. हे खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यातील श्रवण या शब्दापासून तयार झालेले विशेषण ओळखायचं आहे. आणि आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 2 श्रवणीय. हे काय आपलं आहे? तर आपलं उत्तर आहे. आता विशेषण म्हणजे काय ते पाहूया. तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात? विशेषण असे म्हणतात. परत एकदा पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात. पुढचा प्रश्न, प्रश्न 4, क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे काय? ऑप्शन आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, ऑप्शन 2 क्रिया करणारा, ऑप्शन 3 क्रिया वस्तूवर घडते, ऑप्शन 4 ज्याच्यात कर्म असते. तर खालील 4 ऑप्शनमधील क्रियापद म्हणजे काय ते सांगायचं आहे. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे काय? क्रियापद होय. पुढचा प्रश्न, प्रश्न 5, पुढील शब्दातील विशेषण कोणते ते सांगायचं आहे. तर खाली 4 शब्द दिलेले आहेत तर त्यातील विशेषण कोणतं आहे ते सांगायचं आहे. उत्तर ऑप्शन आहे ऑप्शन 1 सदाचारी, ऑप्शन 2 संकट, ऑप्शन 3 साहस आणि ऑप्शन 4 प्रभाव. या शब्दातील विशेषण कोणतं आहे ते सांगायचं आहे. तर आपलं बरोबर उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 सदाचारी. हे काय येणार आहे? ते आपलं बरोबर उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न 6, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद डॉट डॉट असते. काय प्रश्न परत एकदा पहा. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद डॉट डॉट क्रियापद असते. ऑप्शन 1 आहे सकर्मक क्रियापद, ऑप्शन 2 अकर्मक क्रियापद, ऑप्शन 3 द्विकर्मक क्रियापद, ऑप्शन 4 उभयविध क्रियापद. तर कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशी थांबत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारचे असते?
उत्तर आहे आपलं ऑप्शन 2 अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण, ज्या क्रियापदांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते, म्हणजेच क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते, त्यांना काय म्हटलं जातं, अकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. क्रिया करणारा व सोसणारा इथे कोण असतो, तर एकच व्यक्ती असते. क्रिया करणारी आणि क्रिया सोसणारी एकच व्यक्ती असते. इथे उदाहरण दिलेलं आहे, तो बसला, ती मोठ्याने हसली, म्हणजे क्रिया करणारी आणि सोसणारी काय आहे, एकच व्यक्ती आहे. पुढचा प्रश्न 7, प्रथम हे कोणते विशेषण आहे. ऑप्शन 1 आवृत्तीवाचक संख्या विशेषण, ऑप्शन 2 अनिश्चित संख्या विशेषण, ऑप्शन 3 संख्यावाचक संख्या विशेषण आणि ऑप्शन 4 प्रक्रमवाचक संख्या विशेषण. तर यातील आपलं उत्तर काय असणार आहे, उत्तर आहे ऑप्शन 4 क्रमवाचक संख्या विशेषण. आता क्रमवाचक संख्या विशेषण काय आहे पाहूया. तर क्रमवाचक संख्या विशेषणांना रा, ला, वा, था यासारखे काय लागतात, तर प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ दुसरा, चौथा, पाचवा अशा प्रकारे काय लागत असतात, प्रत्यय लागत असतात. आता इथे खाली उदाहरण दिलेले आहेत. भारतीय सैन्यातील तिन्ही दले नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. इथे क्रमवाचक संख्या विशेषण कोणतं आहे, तिन्ही. दुसरं उदाहरण आहे, रोहनचा परीक्षेत दुसरा क्रमांक लागतो. क्रमवाचक संख्या विशेषण कोणतं आहे, दुसरा. प्रश्न 8, 5000 यातील 5 कोणते विशेषण आहे. ऑप्शन आहे धातुसाधित, ऑप्शन 2 संख्यावाचक, ऑप्शन 3 गुणवाचक आणि ऑप्शन 4 सार्वनामिक. तर बरोबर उत्तर काय आहे ते आपलं ऑप्शन 2 संख्यावाचक. आता संख्यावाचक म्हणजे काय बघूया. तर संख्येत मोजता येणाऱ्या नामांची संख्यात्मक माहिती सांगणारी विशेषणे यामध्ये मोडतात. संख्या विशेषणांचे 5 प्रकार पडतात. एक आहे गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीदर्शक, पृथक्त्ववाचक आणि अनिश्चित. हे काय आहेत, संख्या विशेषणाचे 5 प्रकार आहेत. पुढचा प्रश्न 9, खालीलपैकी विशेषणे ओळखा. ऑप्शन आहे ऑप्शन 1 ढगाळ, ऑप्शन 2 चांदणे, ऑप्शन 3 आकाश आणि ऑप्शन 4 ढग. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, तर त्यातील विशेषण ओळखायचं आहे. आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1 ढगाळ. प्रश्न 10, खालीलपैकी अपूर्णांकवाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते. ऑप्शन आहे ऑप्शन 1 एक माकड, 2 10 घोडे, 3 पाव कप आणि 4 दोघे भाऊ. तर खालील अपूर्णांकवाचक संख्या विशेषणाचं उदाहरण कोणतं आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 3 पाव कप. हे काय आहे, अपूर्णांकवाचक संख्या विशेषणाचं उदाहरण आहे. आता इथे अपूर्णांकवाचक संख्या विशेषणाविषयी माहिती थोडक्यात पाहूया आपण. भाकरी, चपाती, लाडू तसेच काही पदार्थ हे कशात मोजतात, अपूर्णांकातही मोजले जाऊ शकतात. हे पदार्थ भाकरी, चपाती, लाडू यासारखे जे पदार्थ आहेत ते कशात मोजले जाऊ शकतात, अपूर्णांकात मोजले जाऊ शकतात. उदाहरणार्थ अडीच, चतकोर, 3.5 हे काय आहेत, अपूर्णांकातील प्रकार आहेत. उदाहरणार्थ काय आहे, मी डब्यासाठी 3.5 पोळ्या आणल्या. प्रश्न 11, पुढील शब्दापासून तयार झालेला विशेषण कोणता आहे. तर आता येथे शब्द दिलेला आहे शास्त्र. ऑप्शन आहे 1 शास्त्रास्त्र, 2 शास्त्री, 3 शास्त्रीय आणि 4 शास्त्रज्ञ. आता हे 4 ऑप्शनमधील विशेषण कोणतं तयार होतं ते बघायचं आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे, ऑप्शन 3 शास्त्रीय. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 12, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे. ऑप्शन काय आहे, विशेषनाम, 2 भाववाचक नाम, 3 विशेषणे आणि 4 सर्वनाम. नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव द्यायचं आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 विशेषण. हे आपलं उत्तर येथे असणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 13, पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा. आता खाली 4 शब्द दिलेले त्यातील गुणवाचक विशेषण ओळखायचं आहे. ऑप्शन 1 तोंड, 2 बंड,
3 दयावंत आणि 4 घर या खालील 4 ऑप्शनमधून काय करायचं आपल्याला गुणवाचक विशेषण ओळखायचं आहे. तर आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन 3 दयावंत हे आपलं उत्तर येते असणार आहे. आता याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. तर गुणवाचक विशेषणात काय काय मोडतं पहा. रंग, रूप, आकार, प्रकार, गुण, दोष, चव, अवस्था, स्वभाव दर्शवणारे शब्द हे काय आहेत गुणवाचक विशेषणात मोडतात. उदाहरणार्थ काय मला कडू कारले आवडते हे काय आहे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न 14 शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे. तर शिपाई शूर होता या वाक्यातील शूर काय आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन 1 आहे नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण आणि 4 आहे क्रियापद. तर शूर हा शब्द खालीलपैकी काय आहे ते सांगायचं आहे आणि इथं उत्तर काय येणार आहे ऑप्शन 3 विशेषण हे काय आहे शूर हे काय आहे ते विशेषण आहे. प्रश्न 15 अनिलने मला 2 रुपये दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे. आता 2 हा शब्द जो आहे तर त्याची जात ओळखायची आहे. ऑप्शन आहे 1 नाम, 2 सर्वनाम, 3 विशेषण आणि 4 क्रियापद. तर 2 हा शब्द याची जात येते आपल्याला सांगायची आहे. उत्तर काय येणार आहे आपलं ऑप्शन 3 विशेषण. प्रश्न 16 दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखा. ऑप्शन काय आहेत 1 गुणविशेषण, 2 क्रमवाचक, 3 आवृत्तीवाचक आणि 4 आहे अनिश्चित. दसपट रुपये विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. उत्तर काय येणार आहे ते ऑप्शन 3 आवृत्तीवाचक हे काय येणार आहे ते उत्तर येणार आहे. आता आवृत्तीवाचक काय पाहूया आपण. तर आवृत्तीवाचक विशेषणांना पट, पदरी, वारी, गणित यासारखे काय लागतात तर प्रत्यय लागतात. उदाहरणार्थ दुहेरी, नऊवारी, चौपदरी हे काय आहेत आवृत्तीवाचकचे काही उदाहरण आहेत. आता याचे वाक्यामध्ये आपले उदाहरण पाहूया. तर 1 आहे हा चौपदरी रस्ता आहे. येथे काय चौपदरी म्हणजे काय आवृत्ती आहे. आवृत्ती म्हणजे काय एकच म्हणजे चौपदरी म्हणजे काय तर 4 पदरी ही काय झाली आवृत्ती झाली. दुसरं उदाहरण आहे कालच भाऊजींनी ताईला 9वारी साडी आणली. 9वारी म्हणजे काय 9 वार म्हणजे 9 पदरी साडी आणलेली आहे. हे काय आहे 9 या म्हणजे 1 2 3 4 5 असे हे काय झाले तर 9 ही काय झाली आवृत्ती झाली. तर हे आवृत्तीवाचक मध्ये कोण शब्द मोडतात तर पट, पदरी, वारी, गणित यासारखे शब्द मोडतात. पुढचा प्रश्न 17 मुलगी पुस्तक वाचत असते. पुढील वाक्यात कोणत्या प्रकारचा आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन 1 आहे रीती वर्तमानकाळ, 2 आहे रीती भूतकाळ, 3 रीती भविष्यकाळ आणि 4 पूर्ण वर्तमानकाळ. तर मुलगी पुस्तक वाचत असते तर हे काय येणार आहे ऑप्शन 17चं काय प्रश्न 17चं उत्तर काय येणार आहे ऑप्शन 1 रीती वर्तमानकाळ. आता रीती वर्तमान म्हणजे काय तर रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो घटनेची काय होते पुनरावृत्ती होते. उदाहरणार्थ ती नाचत असते म्हणजे ती एकदाच नाचते का नाही तर ती सतत नाचत असते. हे काय दुसरं ऑप्शन आहे उदाहरण आहे तू नेहमीच उशिरा उठतो. ही काय सतत घडणारी क्रिया इथे दाखवण्यात आलेली आहे. आता याच्या बाबतीत एक टिप दिलेली आहे ते पहा. असतो, असते, असतात या शब्दांबरोबरच नेहमी, सतत, रोज, दररोज, सदा, सर्वदा हे शब्दसुद्धा रीती वर्तमान काळ दर्शवतात. परंतु त्रिकाल सत्य मात्र नेहमी साध्या वर्तमान काळातच असते. काय सांगितलेलं आहे ते असतो, असते, असतात या शब्दांबरोबरच काय असतं नेहमी सतत, दररोज, सदा, सर्वदा हे शुद्ध रीती वर्तमान काळ दर्शवतात. परंतु त्रिकाल सत्य मात्र कशात दाखवलं जातं साध्या वर्तमान काळात दाखवलं जातं. पुढचा प्रश्न 18 मी खेळलो. पुढील वाक्यातील काळ ओळखायचा आहे. ऑप्शन आहे 1 वर्तमान काळ, 2 रीतिकाळ, 3 भूतकाळ आणि 4 भविष्यकाळ. मी खेळलो वाक्यातील काळ ओळखायचा आहे. उत्तर काय आहे ऑप्शन 3 भूतकाळ. प्रश्न 19 सगळेच मूर्ख कसे असतील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन आहे 1 रीतिकाळ, 2 भविष्यकाळ, 3 भूतकाळ आणि 4 वर्तमान काळ. सगळेच मूर्ख कसे असतील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे.
आता याचं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 2 भविष्यकाळ. प्रश्न 20 अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण ओळखायचं आहे. आता उदाहरण काय पहा. एक आहे उदाहरण बागडत होती, दुसरं आहे बागडत असते, 3 आहे बागडत आहेत आणि 4 आहे बागडली आहेत. आता अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणतं आहे ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन 3 बागडत आहेत. आता अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे काय पाहूया. तर एखादी क्रिया चालू आहे हे दर्शवण्यासाठी अपूर्ण वर्तमान काळ वापरला जातो. उदाहरणार्थ आई स्वयंपाक करत आहे म्हणजे ही क्रिया काय आहे तर इथे चालू आहे म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून काय इथे म्हणणार आहे आपण अपूर्ण वर्तमान काळ असं म्हणणार आहोत. प्रश्न 21 रीती भूतकाळातील क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ऑप्शन 1 चालत असे, ऑप्शन 2 चालत होता, ऑप्शन 3 चालला आणि ऑप्शन 4 चालला होता. खालीलपैकी रीती भूतकाळातील क्रियापद कोणते आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1 चालत असे. हे काय आपलं उत्तर आहे. रीती भूतकाळातील एक क्रियापद आहे. आता रीती भूतकाळ म्हणजे काय पाहूया. तर भूतकाळात घडण्याची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. अशा क्रियापदाच्या शेवटी काय लागतो? बहुतेक वेळा ई प्रत्यय देखील लागतो. उदाहरणार्थ मला भूतांची भीती वाटायची. इथे काय लागलं आहे? वाटायचीला ई प्रत्यय लागलेला आहे म्हणजे हे काय क्रियापद आहे वाटायची. इथे काय लागलेला आहे? ई प्रत्यय लागलेला आहे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न 22 पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ऑप्शन 1 वाचेल, ऑप्शन 2 वाचत असेल, ऑप्शन 3 वाचत जाईल आणि ऑप्शन 4 वाचत असेल. तर यातील पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणते आहे ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 4 हे आपलं उत्तर असणार आहे. वाचत असेल पूर्ण भविष्यकालीन हे आपलं क्रियापद आहे. आता पूर्ण भविष्यकाल म्हणजे काय पहा. तर भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. उदाहरणार्थ काय आहे त्याचं? तर त्याने पुस्तक वाचले असेल. हे काय झालेलं आहे ते? तर एखादी घटना भविष्यात घडलेली असेल हे दाखवण्यासाठी काय वापरलं जातं? तर हा काळ वापरला जातो. प्रश्न 23 रीती वर्तमान काळातील क्रियापद खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन आहे ऑप्शन 1 पळत आहेत, ऑप्शन 2 पळत असतात, ऑप्शन 3 पळतात आणि ऑप्शन 4 पळाले आहेत. तर रीती वर्तमान काळातील क्रियापद कोणते आहे ते ओळखायचं आहे आणि उत्तर काय आहे? ऑप्शन 2 पळत असतात हे ते क्रियापद आहे रीती वर्तमान काळातील. आता रीती वर्तमान काळ कशाला म्हटलं जातं? तर रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो काय होतं? तर घटनेची पुनरावृत्ती होते. काय सांगितलेलं आहे? रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 24 साधे भूतकाळी क्रियापद कोणते? ऑप्शन आहे ऑप्शन 1 लिहित असे, ऑप्शन 2 लिहित होती, ऑप्शन 3 लिहिले आणि ऑप्शन 4 लिहिले होते. तर यातील साधे भूतकाळी क्रियापद कोणते आहे ते ओळखायचं आहे. आता उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन 3 लिहिले हे ते आपलं उत्तर आहे. स्पष्टीकरण पाहूया. तर साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शवली जाते. काय सांगितलेलं आहे ते? साध्या भूतकाळातून पूर्वी जी घडलेली क्रिया आहे ती दर्शवली जाते. उदाहरणार्थ काय? महाराज शौर्याने लढले. हे काय? तर भूतकाळात घडलेली घटना आहे. तर ही कशामध्ये सांगितली जाते? तर साध्या भूतकाळामध्ये सांगितली जाते. पुढचा प्रश्न प्रश्न 25 खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? ऑप्शन आहेत ऑप्शन 1 मी खेळत जाईन, 2 मी खेळलेले असेल, 3 मी खेळेल आणि 4 मी खेळत असेन. तर खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळी रूप ओळखायचं आहे आणि आपलं उत्तर काय असणार आहे ते? ऑप्शन 4 हे आपलं उत्तर असणार आहे. मी खेळत असेन हे काय असणार आहे ते? अपूर्ण भविष्यकाळी रूप असणार आहे. आता अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे काय पहा. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शवण्यासाठी काय वापरलं जातं? अपूर्ण काय आपण पाहिलेलं आहे? तर एखादी क्रिया चालू असेल यासाठी ओळखला जाणारा जो काळ आहे तो कोणता आपण पाहिलेला आहे? अपूर्ण भविष्यकाळ. आज याचे उदाहरण पहा. तर ती खेळत असेल हे एक त्याचं उदाहरण आहे आणि एक आपण वर पाहिलेलं आहे मी खेळत असेन. पुढचा प्रश्न प्रश्न 26 रीती भूतकाळाचे वाक्य कोणते आहे ते सांगायचं आहे.
ऑप्शन आहे ऑप्शन 1 आम्ही पायी चालत असू, ऑप्शन 2 आम्ही पायी चाललो, ऑप्शन 3 आम्ही पायी चाललो होतो आणि ऑप्शन 4 आम्ही पायी चालत होतो. तर खाली ती जे ऑप्शन दिलेले तर त्यातली रीती भूतकाळाचं वाक्य कोणतं आहे ते सांगायचं आहे आणि आपलं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन 1 आम्ही पायी चालत असू. हे काय असणार आहे ते रीती भूतकाळाचे वाक्य असणार आहे. आता रीती भूतकाळ कशाच म्हणायचं पहा. तर भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. कोणता रीती भूतकाळ कशासाठी वापरला जातो? भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी रीती भूतकाळ वापरला जातो. अशा क्रियापदाच्या शेवटी शक्यतो काय लागतो? ई प्रत्यय लागतो. उदाहरणार्थ काय आहे? लहानपणी मी शेतात जाई. पण ई प्रत्यय हा सगळ्याच उदाहरणांच्या शेवटी लागत नाही. ते येतं एक आपण पाहिलेलं आहे आम्ही पायी चालत असू. इथे काय उ प्रत्यय लागलेला आहे, पण काही ठिकाणी काय लागतो? ई प्रत्यय देखील लागतो. प्रश्न 27 प्रयोग ओळखा. माधवीने सफरचंद खाल्ले. हे कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे ते ओळखायचं आहे. ऑप्शन आहे भावे, 2 कर्तरी, 3 कर्मणी आणि 4 अपूर्ण कर्तरी. तर हा प्रयोग कोणता आहे पहा. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन 1 भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय? तर वाक्य सकर्मक असल्यास येथे कर्ता करा. वाक्य सकर्मक असल्यास कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. वाक्य अकर्मक असल्यास काय असतो? कर्त्याला प्रत्यय असतो. काय सांगितलेलं आहे ते? वाक्य सकर्मक असल्यास कर्ता आणि कर्माला दोन्हीला प्रत्यय असतो आणि वाक्य जर अकर्मक असले तर कर्त्याला प्रत्यय असतो. त्याचबरोबर क्रियापद स्वतंत्र तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी तटस्थ असते आणि क्रियापदाचे रूप शक्यतो भूतकाळी किंवा विद्यार्थी असते. प्रश्न 28 पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणते? ऑप्शन आहेत ऑप्शन 1 मी लगान चित्रपट पाहिला, ऑप्शन 2 मी लगान चित्रपट पाहतो, ऑप्शन 3 मी लगान चित्रपट पाहिलेला आहे आणि ऑप्शन 4 यांपैकी नाही. तर पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणतं आहे? उत्तर आहे आपलं ऑप्शन 3 मी लगान चित्रपट पाहिलेला आहे. आता पूर्ण वर्तमानकाळ म्हणजे काय पहा. तर नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शवण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावरून आले आहेत. हे त्याचे एक उदाहरण आहे. पुढचा प्रश्न 29 खालीलपैकी कोणते वाक्य संयुक्त नाही ते सांगायचं आहे. आता खाली 4 वाक्य दिलेले आहेत. 1 आहे जे चकाकते ते सोने नसते, 2 जे चकाकते म्हणून सोने आहे, 3 ते सोने आहे म्हणून चकाकते आणि 4 ती चकाकणारी असेल किंवा सोने असेल. आता इथे संयुक्त वाक्य कोणते नाही ते सांगायचं आहे आणि आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 हे आपलं उत्तर असणार आहे. जे चकाकते ते सोने नसते. ते सोने नसते हे काय आहे? ते संयुक्त वाक्य नाही आहे. आता संयुक्त वाक्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. तर जेव्हा 2 किंवा अधिक केवल किंवा प्रधान वाक्ये प्रधानात्मक सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा अशा वाक्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. अर्थाच्या दृष्टीने 2 स्वतंत्र मुख्य वाक्य फक्त समान भाग काढून टाकून प्रधानात व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात. अशा वाक्यात 2 विशेषणे, 2 क्रियाविशेषणे, 2 क्रिया जोडल्या जातात. संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक प्रधान क्रियापदे असतात. तर अशा प्रकारे काय आहे हे संयुक्त वाक्याबद्दल माहिती आहे. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 30 दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास? इथे समास करा, समाज नाही समास आहे. दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? ऑप्शन आहेत ऑप्शन 1 द्वंद्वन, ऑप्शन 2 बहुव्रीही, 3 तत्पुरुष आणि 4 आहे कर्मधारय. तर हा कोणत्या प्रकारचा समास आहे? उत्तर आहे आपलं ऑप्शन 2 बहुव्रीही. आता बहुव्रीही म्हणजे काय? तर ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तसेच हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास असे म्हणतात. काय सांगितलेलं आहे? ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो तसेच हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो त्या सामासिक शब्दास बहुव्रीही समास असं म्हणतात. तर अशा प्रकारे आज आपण 30 प्रश्न मराठी ग्रामरचे पाहिलेले आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.